ओके, गुड मॉर्निंग स्टुडंट्स. चला, आज आपल्याला पाहायचंय की एक्सप्रेशन फॉर व्हेलॉसिटी. त्या दिवशी आपण डिफरन्शियल इक्वेशन फॉर लिनियर एसेशन बघितलं. आज आपल्याला डिफरन्शियल इक्वेशन ऑफ लिनियर एसेशनच्या व्हेलॉसिटीचं पाहायचंय. कोणाचं पाहायचंय? लिनियर एसेशनची व्हेलॉसिटी कशी काढता येईल याचं आपल्याला एक आज एक्सप्रेशन डिराइव्ह करायचंय. आता हे एक्सप्रेशन समजून घेण्यासाठी, हे एक्सप्रेशन डिराइव्ह करण्यासाठी, हे डिफरन्शिएशन समजण्यासाठी, तर याच्यामध्ये इंटिग्रेशनचा काही भाग आहे आणि काही डेरिव्हेटिव्हचा काही भाग आहे. काही इंटिग्रेशन आणि काही डेरिव्हेटिव्ह, आणि ह्या दोन्हींचं मिळून हे काय झालेलं आहे? एक प्रकारचं एक्सप्रेशन झालेलं आहे. एक प्रकारचं आपल्याला त्यातून इक्वेशन आपल्याला मिळालं. तर आता हे समजून घेण्यासाठी तुम्हाला मॅथ मध्ये जे लेसन आता सध्या चालू आहेत, मला दिसतंय की डेरिव्हेटिव्ह असेल, इंटिग्रेशन असेल, ते लेसन अगोदर तुम्हाला समजून घ्यावे लागतील. तर तुम्हाला हे समजायला सोपं आहे. आणि हे समजण्यासाठी अगोदर त्याचा बेस जर पक्का असला, त्याचे जर फॉर्म्युले लक्षात असले तर हे पटकन लक्षात येऊन जाईल. त्याचे इंटिग्रेशन हे काय येतं, ते काय येतं, यासाठी तुम्हाला काय करावं लागेल? अगोदर मॅथमॅटिक्स मधलं इंटिग्रेशन आणि डेरिव्हेटिव्ह हे पाहावं लागेल. तुम्ही म्हणता आमचं मॅथमॅटिक्स नाही, आमचं डेरिव्हेटिव्ह नाही, आमचं मॅथमॅटिक्सच नाही, तर आम्हाला डेरिव्हेटिव्ह कुठून घ्या? तर अशा विद्यार्थ्यांनी काय करायचं? साधे सोपे जे इंटिग्रेशनचे आणि डेरिव्हेटिव्हचे जे रूल्स आहेत, ते रूल्स जे की कुठे मिळतात तुम्हाला, आजकाल कुठे भेटून जातात, ते रूल्स एकदा बघून घ्या आणि त्या रूल्स नुसार मग आपण काय केलेले हे सॉल्व्ह केलेलं आहे. चला पाहू आता डिफरन्शिएशन. ओके, एक्सप्रेशन फॉर व्हेलॉसिटी. तर त्या दिवशी आपण डिफरन्शियल इक्वेशन बघितलं होतं. फ्रॉम डिफरन्शियल इक्वेशन ऑफ लिनियर एसेशन. हे लिनियर एसेशनचं हे आपण काय बघितलं होतं? डिफरन्शियल इक्वेशन काय आहे ते? d2x अपॉन dt स्क्वेअर इज इक्वल टू मायनस ओमेगा स्क्वेअर इंटू एक्स. ओमेगाची व्हॅल्यू त्या दिवशी बघितली होती k अपॉन m. ओमेगाची व्हॅल्यू काय होती? k अपॉन m. त्याच्यापासून ओमेगा हा कॉन्स्टंट घेतलेला आहे. ओके, चला. तर आता याला आपण काय करू? आपण डिफरन्शिएट करू. याला डबल एकदा डिफरन्स. आता एक कसं आहे? सिंपल पाहू. d2x अपॉन dt. याच्यामध्ये डबल x आहे आणि याच्यामध्ये डबल t आहे. x म्हणजे काय? तर डिस्प्लेसमेंट. t म्हणजे काय? तर टाइम. x म्हणजे काय? डिस्प्लेसमेंट. आणि t म्हणजे काय? तर टाइम. हे d2x आणि dt स्क्वेअर असल्यामुळं यालाच आपण या फॉर्म मध्ये लिहिता येतं. याला आपण काय करता येते? याच्यामधून d अपॉन dt हे जर वेगळं केलं तर हे या फॉर्म मध्ये आपण याला काय करू शकतो? लिहू शकतो. कसं? dx अपॉन dt. dx अपॉन dt त्या फॉर्म मध्ये आपण इथं लिहिलं. जसा तसा फॉर्म झाला इथं तयार. काय पुढे? आता आपल्याला माहिती आहे इथे dx अपॉन dt. तर व्हेलॉसिटीचा एक व्हेलॉसिटी अशी डिफाइन केली जाते, द चेंज इन अ डिस्प्लेसमेंट विथ रिस्पेक्ट टू टाइम. अदरवाइज डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम इज कॉल्ड एज अ व्हेलॉसिटी. आणि हे तर डी वगैरे आहे त्यामुळे तिथे डी. ओके, डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम इज इक्वल टू व्हेलॉसिटी. व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला आहे डिस्प्लेसमेंट पर युनिट टाइम. चेंज इन डिस्प्लेसमेंट पर युनिट टाइम इज कॉल्ड एज अ व्हेलॉसिटी. चेंज इन डिस्टन्स विथ रिस्पेक्ट टू टाइम किंवा डिस्टन्स अपॉन टाइम इज कॉल्ड एज अ स्पीड. तसं डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम इज नोन एज अ व्हेलॉसिटी. आणि ती जी व्हेलॉसिटी आहे ती व्हेलॉसिटी आपण असं हे dx अपॉन dt च्या जागी आपण dv अपॉन dt लिहिलं तरी काही हरकत होत नाही. इथं काही हरकत होत नाही. आता dx अपॉन dt च्या ऐवजी आपण काय लिहिलं? dv अपॉन dt इक्वल टू ओमेगा. जसं तसं याच्या ऐवजी फक्त हे घेतलं. ओके, नेक्स्ट. आता dv अपॉन dx, dv अपॉन dt. हे dv अपॉन dt ला काय केलं आपण? dx नी मल्टिप्लाय पण केलं आणि dx नी काय केलं? डिवाइड पण केलं. dx नी काय केलं? त्याला मल्टिप्लाय पण केलं आणि dx नी काय केलं? आपण त्याला डिवाइड पण केलं. आता मल्टिप्लाय आणि डिवाइड केल्याच्या नंतर बघा काय येतं याच्यामध्ये. जशात तसं dx dv हे जशात तसं dv अपॉन dx. dv ला कशाने मल्टिप्लाय डिवाइड केलं आपण? dx. आणि dx नीच परत मल्टिप्लाय पण केलं आणि डिवाइड पण केलं. मग या पद्धतीने असं लिहिता आलं आपल्याला. हे dv लाच हे dv डिवाइड बाय dx आणि dv मल्टिप्लाय बाय dx अपॉन dt. ओके, त्या पद्धतीने इथं आपण मल्टिप्लाय आणि डिवाइड बाय dx. ठीक आहे.
आपल्याला माहिती आहे dx अपॉन dt आता इथं बघितलं त्याला म्हणतो आपण v आणि इथं आपण पहा dx अपॉन dt मीन्स व्हॉट v ओके v इंटू dv बाय dx हे याचा अर्थ काय होतो याचा अर्थ आपण इथं v घेतलं का चेंज इन डिस्प्लेसमेंट विथ रिस्पेक्ट टू टाइम इज नोन ॲज अ वेलोसिटी इथं v लिहिलं हे dv बाय dx जशात तसं ओमेगा मायनस ओमेगा स्क्वेअर तशात तसं आता पुढे काय केलं पहा हे dv आता हे dx लिहितं काय डिव्हिजन मध्ये आपण त्याला राईट साइडला घेऊन जाऊ त्याला हे dx ला काय करू आपण इकडे राईट साइडला घेऊन जाऊ काय राहील तर dv इंटू dv मल्टिप्लाय बाय इकडे मायनस ओमेगा स्क्वेअर मायनस ओमेगा स्क्वेअर x इंटू dx इथलं जे dx इकडे काय केलं आपण फक्त मल्टिप्लिकेशन मध्ये इथं काय होतं डिव्हिजन मध्ये इकडे गेल्याच्या नंतर काय झालं ते मल्टिप्लिकेशन मध्ये नेलं ओके क्लिअर घेऊन गेलो आता हे जे इक्वेशन नंबर 1 आपल्याला मिळालं काय इक्वेशन नंबर 1 मिळालं v इंटू dv इज इक्वल टू मायनस ओमेगा स्क्वेअर इंटू x dx इक्वेशन नंबर 1 आता पहा इंटिग्रेटिंग बोथ साइड ऑफ इक्वेशन या दोन्ही ह्या बाजूला पण या बाजूला आपण काय करू इंटिग्रेशन करू आता इथे इंटिग्रेशनचा लॉ आपल्याला वापरायला मिळतो इंटिग्रेशन ऑफ v इंटू dv and integration of minus omega square into x into dx okay तर कॉन्स्टंट टर्म इथं dx आहे x आहे त्याचं इंटिग्रेशन इथं काय होईल त्याचं इंटिग्रेशन इथं c म्हणून घेतलं प्लस c कॉन्स्टंट म्हणून घेतलं जातं ठीक आहे v स्क्वेअर v रेस टू n प्लस 1 v रेस टू n प्लस 1 डिवाइड बाय n प्लस 1 या फॉर्म्युल्यानुसार v स्क्वेअर अपॉन 2 होते कारण v च्या डोक्यावरती किती घातांक आहे 1 आहे 1 प्लस 1 इज इक्वल टू 2 ओके आणि त्यानंतर मग इथं 2 घेतलं गेलं त्या पद्धतीने इथं पण असं त्यात इंटिग्रेशन केलं इंटिग्रेशनचे फॉर्म्युले सध्या तुम्ही बघता आहात त्या फॉर्म्युल्यानुसार सोडवलेलं आहे ते तर ते तेवढं आलं चल आता बघा एक्स्ट्रीम पोझिशनला मी त्या दिवशी सांगितलं होतं एक्स्ट्रीम पोझिशनला अँप्लिट्यूडची डिस्प्लेसमेंट बरोबर काय असतं अँप्लिट्यूडची व्हॅल्यू प्लस ऑर मायनस a आणि वेलोसिटी एक्स्ट्रीम पोझिशनला कशी असते 0 असते मी त्या दिवशी सांगितलं एक्स्ट्रीम पोझिशनला 0 आणि मॅक्सिमम वेलोसिटी कुठे मीन पोझिशनला ओके त्यानुसार मग इथे जे x ची व्हॅल्यू काय प्लस ऑर मायनस a आणि v ची व्हॅल्यू काय केलं आपण 0 घेतली आता बघा इथे इकडे पहा जर इकडून असं डिस्प्लेसमेंट कडून येत असलं तर इथली a ची व्हॅल्यू प्लस येते अँप्लिट्यूडची आणि जर इकडे जात असेल तर a ची व्हॅल्यू काय असणार आहे मायनस असणार आहे तर तिथे आपण एवढं काय घेतलं प्लस ऑर मायनस जे असेल ते ठेवून दिलं आता v ची व्हॅल्यू इथे काय आलेली 0 एक्स्ट्रीम पोझिशनला वेलोसिटी काय असते मॅक्सिमम एक्स्ट्रीम पोझिशनला वेलोसिटी 0 असते त्यामुळे इथं v काय घेतलं 0 इज इक्वल टू हे जशात तसं ठेवलं x च्या जागी फक्त काय घेतलं a घेतलं x च्या जागी a घेतलं डिस्प्लेसमेंट जे झाले ते अँप्लिट्यूडच्या फॉर्म मध्ये झाले म्हणून तिथे a घेतला आपण घेतलं प्लस c जशात तसं ओके मग हे जे c आहे ते आपण काय करता येईल सी च्या ऐवजी हे जे मायनस आहे त्याला आपण दुसऱ्या साईडला घेऊन गेलो तर आपल्याला हे काय होईल ओमेगा स्क्वेअर इंटू a स्क्वेअर डिवाइड बाय 2 हे इक्वेशन मिळालं आपण फक्त सिंपली काय केले याला लेफ्ट हँड साईडला घेतले आणि समोर c ला ठेवले परंतु मी अगोदर इथे c ला घेतले इथलं मध्ये एक स्टेप थांबवली मधली स्टेप काय आहे हे जे ओमेगा स्क्वेअर इंटू a स्क्वेअर डिवाइड बाय 2 जे आहे ते लेफ्ट हँड साईडला मी घेतलं इथं ते झालं प्लस इज इक्वल टू सी ओके आणि मग पुढची स्टेप होती सी इक्वल टू ओमेगा स्क्वेअर इंटू ए स्क्वेअर डिवाइड बाय 2 इज इक्वल टू इक्वेशन नंबर 3 ते झालं इक्वेशन नंबर 3 पुढे पुट सी व्हॅल्यूज इन इक्वेशन 2 ही जी सी ची व्हॅल्यू आहे ना इथे दिसते ना सी ची व्हॅल्यू ही सी ची व्हॅल्यू आपण काय करू या इक्वेशन मध्ये ठेवू बरोबर काय येते v स्क्वेअर अपॉन 2 तशात तसं इज इक्वल टू मायनस ओमेगा स्क्वेअर इंटू एक्स स्क्वेअर डिवाइड बाय 2 जशात तसं प्लस सी ची व्हॅल्यू इथली जशी तशी ठेवली आता सगळीकडे खाली काय 2 दिले हे 2 काय करू आपण कॅन्सल करू 2 काय करू सगळे कॅन्सल मग काय राहिलं v स्क्वेअर इंटू हे इथे घेऊ आपण याला मायनस मध्ये ठेवूया ओमेगा स्क्वेअर इंटू ए स्क्वेअर मायनस ओमेगा स्क्वेअर इंटू एक्स स्क्वेअर याच्यामध्ये ओमेगा कॉमन निघेल ओमेगा कॉमन निघला इंटू ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर इन ब्रॅकेट ओके त्यानंतर मग आता याचं नुसते v स्क्वेअर बरोबर एवढं आलंय
पण नुसतं बी म्हणल्याच्या नंतर यांचं काय होतं, ह्याचं स्क्वेअर निघून जाईल आणि यांचं काय होईल, स्क्वेअर रूट येईल. त्यानुसार v इक्वल टू प्लस आर मायनस ओमेगा अंडर रूट ऑफ ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर, ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर. दिस इज अ रिक्वायर्ड एक्सप्रेशन फॉर लिनियर व्हेलॉसिटी इन लिनियर एसएचएम. आपण त्याची काय केली, ही व्हेलॉसिटी आपण इथं डिराइव्ह केली. ठीक आहे, अशा प्रकारे हे एक्सप्रेशन आहे, बोर्डाच्या परीक्षेला येऊ शकतं. जर नसेल तर हा फॉर्म्युल्यावरती आपल्याला पुष्कळ प्रॉब्लेम सोडवायचे. या फॉर्म्युल्यावरती भरपूर प्रॉब्लेम आपल्याला काय करायचे, सोडवायचे. ठीक आहे. ओके, चला आताच आपण व्हेलॉसिटी काढायची शिकलो. आता जस्ट काही वेळापूर्वी व्हेलॉसिटी काढायची शिकलो आपण लिनियर एसएचएम मध्ये. तर आता आपल्याला त्याचं डिस्प्लेसमेंट किती होतंय, म्हणजे एक्स ची व्हॅल्यू कशी काढायची, त्याचं डिफरन्शिएशन आता आपल्याला पाहायचं. तर आता जे बघितलं आपण डिफरन्शियल इक्वेशन फॉर व्हेलॉसिटी इज, आता जस्ट पाहिलं तर ते इक्वेशन होतं v इक्वल टू ओमेगा स्क्वेअर इंटू अंडर रूट ऑफ ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर, अंडर रूट ऑफ ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर, इक्वेशन नंबर 1. ओके, बट इन अ लिनियर मोशन आपण माहिती आताच बघितलं होतं, लिनियर मोशन मध्ये डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम म्हणजे काय असते, व्हेलॉसिटी असते. डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम म्हणजे व्हेलॉसिटी असते. परंतु याच्यामध्ये एसएचएम मध्ये आपण v इक्वल टू ओमेगा स्क्वेअर इंटू अंडर रूट ऑफ ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर हे घेऊ शकतो. परंतु आपण ते लिनियर मोशन मध्ये व्हेलॉसिटीची व्हॅल्यू काय असते, dx अपॉन dt, डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम. आपण हे v ची व्हॅल्यू जी इथं आली याच्यामध्ये ठेवून देऊ, dx अपॉन dt इक्वल टू ओमेगा स्क्वेअर इंटू अंडर रूट ऑफ ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर जशात तसं. तर dx अपॉन पहा आता हे होणार काय, नीट बारकाईने जर बघितलं तर ही जी व्हॅल्यू हे जे आहे स्क्वेअर रूट ते आपण काय केलं, इथं मल्टिप्लिकेशन मध्ये होतं, इकडे घेऊ आपण त्याला, ते डिव्हिजन मध्ये दे. आणि इथलं जे डिव्हिजन मध्ये dt होतं ते इकडे गेल्याच्या नंतर मल्टिप्लिकेशन मध्ये होतं. फक्त क्रॉस इकडली बाजू इकडे घेतली, इकडली तिकडे घेतली, बाकी काहीच नाही केलं. dx अपॉन अंडर रूट ऑफ ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर इज इक्वल टू ओमेगा स्क्वेअर इंटू dt इज इक्वल टू ओमेगा स्क्वेअर इंटू dt, इक्वेशन नंबर 3. इक्वेशन नंबर 3, तिसरं इक्वेशन घेतलं. आता या इक्वेशनला आपण इंटिग्रेट करूया. फार सिंपल आहे, याला इंटिग्रेट करणं, dx अपॉन अंडर रूट ऑफ ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर इज इक्वल टू अंडर रूट ऑफ ओमेगा इंटू dt. तर याचं जे इंटिग्रेशन असतं 1 अपॉन ए अंडर रूट ऑफ ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर तेच असतं साइन इनवर्स, दोन व्हेरिएबल आहेत x अपॉन ए, याचे इंटिग्रेशन एवढे होते. आणि ओमेगाचं जे आहे ओमेगा इंटू टी प्लस फाय हा फेज अँगल म्हटलं जातं. ओके, तर हे इंटिग्रेशन आलं. तर साइन इनवर्स इकडे गेल्याच्या नंतर नुसतं साइन आहे, साइन ओमेगा टी प्लस अल्फा प्लस फाय. अँड परत आपण एक जर इथे डिव्हिजन मध्ये इकडे घेऊन जाऊ आपण लेफ्ट साइडला, राईट साइडला, तर x इक्वल टू ए साइन ओमेगा टी प्लस फाय. अशा प्रकारे हे डिस्प्लेसमेंटचं देखील काय झालं, आपल्याला इक्वेशन मिळालं. ठीक आहे, कोणाला काही डाऊट असेल तर तुम्ही विचारू शकता. आणि हे इंटिग्रेशनचा भाग होता. इंटिग्रेशन जर समजतं त्यांना हे सोपं जाईल.